श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डेंग्यू या आजाराविषयी डॉक्टर कीर्ती सबनीस यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. नमस्कार श्रोते हो. आता आपण पुढे डेंग्यू रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स तसंच डेंग्यू न होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हे बघणार आहोत. डेंग्यू हा व्हायरल इन्फेक्शन आहे. डेंग्यू एका माणसांकडून दुसऱ्याला संक्रमित होणारा आजार आहे आणि भारतामध्ये खूप कॉमन आहे. तर हा आजार होऊ नये ह्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतील का, हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की डेंग्यू हा होतो कसा. हा डेंग्यू डासांमुळे होतो. त्यामुळे जिकडे जिकडे डासांची उत्पत्ती जास्ती आहे, डासांची पैदास जास्ती आहे, तिकडे हा डेंग्यूचा आजाराचा प्रमाण जास्ती आढळतं. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रिव्हेन्शनसाठी जिकडे जिकडे डास उत्पत्तीचे जागा आहेत, जसं की घरामध्ये फ्लॉवर पॉट असतात, त्याच्या खाली जे आपण ताटल्या ठेवतो, किंवा घरामध्ये पाण्याच्या टाक्या असतात, त्याच्या आजूबाजूला पाणी जमतं. कधी कधी घराच्या आजूबाजूला नारळाचे करवंटे, कचरा जमतो, त्याच्यामध्ये हे डास वाढतात. तर ह्या जागा व्यवस्थित आपल्याला चेक करून लगच्या लगेच त्या स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. कुठेही पाणी जर साचत असेल घरात किंवा घराच्या आजूबाजूला 2 ते 3 दिवसापेक्षा जास्ती साचून न देणं हे पण आपल्या हातात आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट उपचार आहे डेंग्यूचे डास न होण्यासाठी. डासच नाही राहिले तर डेफिनेटली डेंग्यूचं ओव्हरऑल प्रमाण भारतामध्ये कमी होईल. दुसरा उपाय आपण करू शकतो डेंग्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी. मस्किटो रिपेलंट्स जे असतात, कमर्शियली भरपूर डास न चावण्यासाठी लोशन, क्रीम्स अवेलेबल आहेत. हा डेंग्यूच्या डासाची स्पेशालिटी आहे की हा सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हनिंग अशा वेळी चावतो. तो डेफिनेटली जर तुम्ही ह्यावेळी बाहेर जात असाल किंवा स्पेशली लहान मुलं खेळायला बाहेर जात असतील तर त्यांना फुल स्लीवचे कपडे घालून पाठवणे आणि मस्किटो रिपेलंट लावणे हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट जी आपण प्रिव्हेन्शनसाठी करू शकतो, जे घरात डास न येण्यासाठी मस्किटो नेट्स खिडक्यांना वापरू शकतो. झोपताना मस्किटो नेट्समध्ये झोपू शकतो. ह्याच्यामुळे जो पुढचा स्प्रेड आहे डासांचा हा बंद होईल. जसा डेंग्यू आजार डासांमुळे होतो एडिस टाईपच्या, तसे बाकीचे आजारसुद्धा डेंग्यू रिलेटेड आहेत, जसे की हत्तीपाय होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो. तर हे ऑटोमॅटिकली जेव्हा आपण एका डासांच्या उत्पत्तीबद्दल कंट्रोल करत आहोत, बाकीचे पण कमी होतील आणि ओव्हरऑल डास रिलेटेड डिसीजेस ट्रान्समिशन भारतामध्ये कमी होईल. जसं आता आपण डेंग्यूबद्दल माहिती घेतली, उद्याच्या भागात आपण हत्ती रोग किंवा लिम्फॅटिक फायलेरियासिस याच्याबद्दल माहिती घेऊ. श्रोते हो, आत्ताच आपण डेंग्यू या आजाराविषयी डॉक्टर कीर्ती सबनीस यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया लिम्फॅटिक फायलेरियासिस म्हणजेच हत्तीरोग या आजाराविषयी माहिती. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.